नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या माध्यमातून लहान मोठ्या उद्योगांना चालना मिळणार आहे। तसेच कुंभमेळ्यात येणारे भाविक पर्यटकांमुळे जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार असून नाशिक त्र्यंबकेश्वरच्या ब्रँडिंगची मोठी संधी आहे। या संधीचा लाभ जिल्ह्याला व्हावा यासाठी आवश्यक नियोजन करण्यात येत आहे, असे प्रतिपादन नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण केडाम यांनी केले। नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरण आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ जिल्हा उद्योग केंद्र नाशिकच्या सहकार्याने आज हॉटेल ताज गेटवे येथे कुंभ उद्योग संगम आणि नाशिक गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं। त्यावेळी ते उद्योजकांशी संवाद साधताना बोलत होते। या निमित्ताने आयोजित विविध सत्रात नाशिकला औद्योगिक विकासासाठी पूरक वातावरण असून जिल्हा भविष्यातील औद्योगिक विकासाचे केंद्र असेल असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केलाय। यावेळी महापौर हिमगौरी आहेरडके, त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्ष त्रिवेणी तुकार, नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंग, नाशिक महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाचे आयुक्त जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्ह्यातील आयुष प्रसाद आदी जण उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।